नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सर्वांनाच प्रतीक्षा होती की बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत कॉलेजचे ऑप्शन फॉर्म आणि मेथड कधी टाकण्यासाठीचं जे शेड्यूल आहे कॅप राऊंड 1 आणि 2 हे कधी सुरू होणार, तर या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत। तर साधारणतः आज संध्याकाळपासून पोर्टलवरती नवा बदल करण्यात आलेला आहे। तुम्ही लॉग इन तुमचं चेक केलं तर त्या ठिकाणी 3 नवे ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत। आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत कॅप राऊंड 1 साठी जे आवश्यक ऑप्शन आहेत ते आता विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेले आहेत। फक्त एवढंच आहे की तर लक्षात घ्या की तुम्ही जर त्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर अजून ऑप्शन फॉर्म फिलअप सुरू झालेलं नाही आहे, अशा प्रकारची त्या ठिकाणी नोटीस येत आहे। म्हणजेच काय की आता बीएड कॅप राऊंड 1, 2 किंवा पुढची प्रोसेस आहे तर याचे टॅब आहेत ते उपलब्ध झालेले आहेत। अगदी ELCT असेल, त्याचबरोबर मेथडचा ऑप्शन असेल आणि कॉलेज ऑप्शन, अशा प्रकारचे 3 टॅब उपलब्ध झालेले आहेत, परंतु अजून वर्किंग मोडला नाही आहेत। म्हणजेच काय की बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत पुढची प्रवेश प्रक्रिया आहे, पुढचं राऊंड शेड्यूल आहे, तर याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तर साधारणतः मिळालेल्या माहितीनुसार बीएड कॅपचं जे शेड्यूल आहे साधारणतः पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे। साधारणतः वेबसाईट अपडेट झालेली आहे, फक्त जे टॅब आहेत, जे ऑप्शन आहेत ते ॲक्टिवेट होणं बाकी आहे। तर याच्यामध्ये ELCTचा ऑप्शन देखील आहे। ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून कॉलेजेस घ्यायचे आहेत अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला देता येणार आहे। आणि याचबरोबर ज्यांनी जनरल CET दिलेली आहे, रेग्युलर CET दिलेली आहे, त्यांना मराठी माध्यमांचे कॉलेज उपलब्ध असणार आहेत। तर ही प्रोसेस एकाच वेळी सुरू होणार आहे। एकाच वेळी तुम्हाला मेथड निवडायची आहे। मेथडनुसार तुम्हाला लक्षात घ्या की जनरल आणि ELCT हा ऑप्शन देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। ज्यांनी ELCT दिलेला आहे अशा प्रकारे त्याच CET दिलेल्या विद्यार्थ्यांना ELCTचा ऑप्शन पाहायला मिळणार आहे। इतर विद्यार्थ्यांना फक्त जनरलचाच ऑप्शन बीएड CET अंतर्गत जी कॅप प्रोसेस आहे तोच ऑप्शन त्यांना पाहायला मिळेल। त्यांना डायरेक्ट ऑप्शन फॉर्ममध्ये मेथड निवडायची आहे आणि त्याच्यानंतर कॉलेज टाकण्याचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे। तर आता सर्वांचीच प्रतीक्षा संपणार आहे, कारण का आपण सांगतच होतो बीएड कॅप प्रोसेसला अतिशय विलंब झालेला आहे, कारण का पुढची प्रोसेस अगदी मेरिट लिस्ट लागून आठवडा व्हायला आलेला आहे, तरी देखील अजून पुढचं शेड्यूल आलेलं नाही आहे। तर ही आताची महत्त्वाची अपडेट आहे। ज्यावेळी ऑप्शन टॅब आहे ते ॲक्टिवेट होतील, शेड्यूल येईल, अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजेच पुन्हा पोर्टलवरती शेड्यूल प्रसिद्ध केले जाईल। ह्या सगळ्या गोष्टी ॲट ए टाईम घडतील। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हे पोर्टल पुन्हा चालू होणं अपेक्षित आहे। ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे असेच विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी पात्र होणार आहेत। ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे, कागदपत्र अपूर्ण राहिलेले आहेत, त्यांना कॅप राऊंड 3 मध्ये संधी मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। आत्ताची ही महत्त्वाची अपडेट होती की पोर्टल तयार झालेलं आहे, जेणेकरून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कुठल्याही वेळी पोर्टल सुरू होऊ शकतं। पोर्टल सुरू झाल्यानंतर पुन्हा कालावधी विद्यार्थ्यांना पुरेसा असा दिला जातो। याची संपूर्ण माहिती ज्यावेळी वेळापत्रक प्रसिद्ध होईल त्यानंतरच आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। तर विद्यार्थ्यांच्या सर्व योजना बीएड कॅप प्रोसेसपासून खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये।